तर आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी। तर वांग्याची भाजी एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवायची आज मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी आपण 4-5 मीडियम साइजचे असे वांगे घेतलेले आहेत, जे की खूप कवळे आहेत। आणि त्यानंतर एका भांड्यात थोडं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, चिमूटभर असं, ज्यामुळे आपण वांगे कापली आणि त्यामध्ये टाकली की वांगी काळी पडणार नाही। तर असे खूप जणांचे प्रश्न असतात की आपण वांगे कापले आणि लगेच तसे ठेवले की ते काळी पडतात। त्यासाठी आपण काय करायचं, तर एका भांड्यात मीठ टाकून त्यामध्ये वांगे टाकायचे, त्यामुळे असं वांगे काळे पडणार नाही आणि वांगे छान असे पांढरे शुभ्र राहणार। तर बघा, असे मी पूर्ण वांगे कापून घेणार आहे। तर आता आपले वांगे कापून झालेले आहेत, तर तुम्ही बघू शकता। तर आता आपण बघा, याच्यासाठी कांदा, खाकस आणि 2 अद्रकचे तुकडे, अशा 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 टोमॅटो आणि अशी थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, जे की याचा आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर पेस्ट तयार करून घेण्याच्या आधी आपण हे छान असं लालसर होईपर्यंत असं भाजून, त्यासाठी मी बघा कढई ठेवलेली आहे। तर बघा, यामध्ये कढई तापल्यानंतर थोडं तेल टाकायचं, त्यामध्ये कांदा, लसूण, अद्रक टाकायचं आणि ते छान असं लालसर होईपर्यंत असं भाजून घ्यायचं। लालसर होईपर्यंत असं पूर्ण भाजून घ्यायचं, मीडियम आचेवर भाजून घ्यायचं, ज्यामुळे काय होईल की ते चांगलं असं लालसर होईल। आपण मोठ्या फ्लेवर असं भाजून घेतलं तर ते जळते, किंवा कमी आचेवर हे केलं तर ते कच्चं राहते, त्यामुळे मीडियम आचेवर असं ते भाजून घ्यायचं। तर बघा, हे मी असं भाजून घेत आहे, कांदा, लसूण आणि आलं। तर आता यामध्ये खाकस पण टाकायची। आधी आपण खाकस टाकली तर ती आधी जळली असते, त्यामुळे कांदा, लसूण हे भाजून झाल्यानंतरच खाकस नंतर भाजून घ्यायची, त्यामध्ये टाकायची। आता यामध्ये हे भाजून झालेलं आहे। आता यामध्ये टोमॅटो पण टाकायचा, टोमॅटो पण असा चांगला भाजून आला। तर बघा, मी इथं थोडं 1 टेबलस्पून जिरं पण टाकलेलं आहे। जिरं आणि टोमॅटो सर्व आपण जे काही सामग्री वांग्याची भाजी बनवण्यासाठी घेतलेली आहे, ते सर्व असं भाजून घ्यायचं पूर्ण। मी कढईमध्ये भाजत आहे, तुम्ही तव्यावर पण भाजू शकता। तर मला यामध्ये भाजी बनवायची होती, तर मी त्यामध्येच भाजून घेणार आहे, त्यामुळे। तर बघा, तर आता मी हे सर्व भाजून घेत आहे। तर आणखी त्यामध्ये काजू ॲड करायचे, काजूमुळे भाजीला चांगली टेस्ट मिळते आणि भाजी अशी थिक पण होते। तर हे सर्व मिश्रण असं भाजून घ्यायचं लालसर होईपर्यंत। तर तुम्ही बघू शकता की कांदा, लसूण, टोमॅटो किती छानपैकी भाजल्या गेले आहे। असं सगळं मिक्स करून सगळं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं। तर आता हे भाजणं झालेलं आहे। तर आता आपण थोडं खोबरं पण भाजून घेऊ। तुम्ही बघू शकता, खोबऱ्यामुळे पण भाजीला छान चव पण येते आणि भाजी अशी थिक पण होते। तर आपण हे खोबरं असं गॅसवर सांडसाच्या मदतीने असं भाजून घ्यायचं। हे बघा, खोबरं लवकरच भाजल्या जाते। आता तुम्ही बघू शकता, हे सर्व मी एका परातमध्ये काढलेलं आहे। तर आता हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं
हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं, सर्व भाजलेलं आपण, आणि त्यामध्ये कोथिंबीर पण ॲड करायची, तुम्ही बघू शकता. आता ही कोथिंबीर आपण तशी न टाकता धुवून घ्यायची. तर बघा मी धुवून घेतलेली आहे. आता त्यामध्ये कोथिंबीर पण टाकायची. आणखी त्यामध्ये तुम्हाला जे काही ॲड करायचं आहे ते पण तुम्ही टाकू शकता. तर बघा आता पेस्ट बनवून तयार झालेली आहे. तर आपण कढईत तेल टाकायचं आणि तेल असं थोडं व्यवस्थित गरम होऊ द्यायचं. जास्त गरम पण होऊ द्यायचं नाही, जास्त थंड पण ठेवायचं नाही. जास्त गरम जर झालं तर त्यामुळे मसाला जळतो, आणि थंड राहिलं तर त्यामुळे असं व्यवस्थित तेल तापून घ्यायचं. नंतर त्यामध्ये अशी पूर्ण पेस्ट टाकायची. तुम्ही बघू शकता अशी मी पेस्ट तयार केलेली आहे. ही पेस्ट अशी आपण एका चमच्याच्या मदतीने काढून घ्यायची, आणि अशी तर ते बघा तिथं वांगे तुम्हाला दिसतच असतील. अशी पेस्ट अशी छान अशी थोडी थोडी करत अशी फिरवून घ्यायची. तर पेस्ट होण्यासाठी थोडा वेळच लागेल, कारण की तुम्ही बघू शकता थोडी थोडी होत आहे, कसं कडेने तेल असं सुटत आहे. तर अशी मीडियम आचवर होऊ द्यायची. तर तुम्ही बघू शकता मसाला असा छान झालेला आहे. बघा कडाकडांनी पण तेल सुटलेलं आहे. तर मसाला झाला, त्यामध्ये थोडी हळद टाकायची, 1 चम्मच. तर बघा मसाला झाल्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच हळद टाकायची, आणि मग तिखट टाकायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. तर मी इथं 2.5 टेबलस्पून तिखट घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. नंतर त्यामध्ये मीठ घालायचं. मीठ मी आधी थोडं ग्रेव्हीमध्ये घेतलेलं होतं पेस्ट बनवताना, आणि ते चांगलं असं फिरवून घ्यायचं. संपूर्ण असं एकत्र येईल असं सगळं फिरवून घ्यायचं, पुरं एकजीव होईपर्यंत. आणि त्यामध्ये असं चांगलं झालं की थोडं तुम्हाला त्यामध्ये असं थोडं थोडं करत पाणी ॲड करायचं. जास्त पण नाही, थोडं थोडं करतच पाणी ॲड करायचं. बघा मी थोडं थोडं करत असं पाणी टाकत आहे. बघा किती छान असा कलर आलेला आहे ग्रेव्हीला. त्यामुळे पाणी घातल्यामुळे आपलं तिखट जळणार नाही, त्यासाठी थोडं थोडं पाणी घालायचं. मग त्यावर नंतर पूर्ण कापलेली वांगी टाकायची, आणि ते सर्व असं मिक्स करून फिरवून घ्यायचं. असं पूर्ण एकत्र फिरवून घ्यायचं. बघा किती वांग्याला कलर पण असा लालसर लालसर आलेला वाटतो. आणि आता यामध्ये थोडं थोडं करत यामध्ये पाणी ॲड करायचं, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं. तर बघा तर हे तर खूपच कमी झालं, तर मी पुन्हा थोडं थोडं करूनच पाणी टाकते. एकदमच पाणी टाकलं तर जास्त असं झालं तर ते काही कामाची गोष्ट नाही. तर असं थोडं थोडं करत पाणी ॲड करायचं. तर आम्हाला जेवढं लागते मी तेवढं टाकलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता कडाकडांनी जो मसाला लागलेला आहे तो असा फिरवून घ्यायचा. तर बघा किती
असे वांगीवर तरंगले आहे. बघा, तुम्ही बघू शकता किती तरतरीत अशी भाजी झालेली आहे. तर आता आपण हे शिजण्यासाठी यावर एक परात ठेवून देऊ आणि मीडियम आचवर हे शिजवू. तर बघा, थोडा वेळ शिजवून घेऊ. तर चला, तर आता आपण बघणार आहोत की कशी झाली आपली भाजी. बघा, किती अशी झणझणीत वांग्याची भाजी झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा एकदा अशी रेसिपी बनवून.